प्रवीण भाऊ, खरं तर उद्धव ठाकरेंच्या असलेल्या सगळ्यांच्या सभा सध्या सुरू आहेत, मात्र आज उद्धव ठाकरेंची बॅग आहे ती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासली। त्यानंतर उद्धव ठाकरे असं म्हणतात की पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री देखील महाराष्ट्रात वारंवार फिरतात, त्यांच्या देखील बॅग तपासल्या पाहिजे। उद्धव ठाकरे काही या देशाचे काही स्पेशल नागरिक नाहीयेत। या देशातल्या प्रत्येक नागरिक, मग तो कोणी असो, त्याची बॅग तपासण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, त्या यंत्रणेला आहे। आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा हेलिकॉप्टर विमानातून उतरल्यावर बॅग चेक केल्याचं आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांची सुद्धा यातून सुटका झालेली नाहीये। आणि त्याच्यामुळे मला वाटतं या देशामध्ये संविधानानं, लोकशाही मार्गानं निवडणूक आयोगाला अशा प्रकारचा तपासणीचा अधिकार दिलेला आहे। उद्धवजी ठाकरेने याच्यामध्ये वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही। आणि अशा प्रकारच्या बॅगेतून काही नेत नसाल तर तुम्हाला चिंता करायचं काही कारण नाही। भाऊ, आज एक सर्वे देखील आला आणि या सर्वेमध्ये महायुती पुढे दिसत होती। त्यानंतर संजय राऊत असं म्हणतायत की आमच्या सर्वाधिक जागा येतील, 160 ते 170 जागा आमच्याच येतील, असं संजय राऊत म्हणतात। नाही, मला वाटतं सर्वे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्यांचं एक अनुमान असतं। परंतु निश्चितच स्वाभाविकपणे सर्वे महायुतीच्या बाजूने असल्यानं आमचा उत्साह त्या ठिकाणी निश्चितच द्विगुणित होईल, आमचा आत्मविश्वास वाढेल। आता संजय राऊत खोटं बोलण्यामध्ये मला वाटतं विश्वविक्रम करू शकतात। त्याच्यामुळे सकाळी उठले की खोटं बोलायचं हा एक कलमी कार्यक्रम आहेत। त्यामुळे 288 पैकी उद्या 300 जागा आमच्या येणार नाहीत आणि त्यांनी लढवलेत त्यापेक्षा दुप्पट जागा येणार नाहीत असं बोलले नाहीत, हे आपलं नशीब समजायचं। भाऊ, एक हे तो सेफ आहे असा नारा पंतप्रधानांनी धुळ्याच्या सभेत दिलेला होता। आज सर्व आघाडीच्या वर्तमानपत्रांमध्ये तशा जाहिराती दिसत आहेत। मात्र या जाहिरातीमध्ये जो एक लिहिलेला आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या जाती धर्माच्या टोप्या आहेत, मात्र मुस्लिम धर्माची टोपी कुठे दिसत नाहीये। एक लक्षात, हा देश एकात्मतेला मानणार आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेचा धागा या देशात दिलेला आहे। आधी त्याच्यामुळे सगळ्यांनी एक व्हावं देशाच्या सुरक्षिततेसाठी। आणि या देश त्या ठिकाणी विभागण्याचा, बटेंगे अशा प्रकारची जी मनोवृत्ती करणारे आहेत त्यांच्या दृष्टीनं देशवासियांनी, राष्ट्रभक्ती देशवासियांनी, हिंदुस्थानींनी एकत्रित व्हावं अशा प्रकारची भावना, एक है तो सेफ है या भूमिकेमागे आहे। काही विशिष्ट समुदाय त्या ठिकाणी जर एक होऊन त्या ठिकाणी विघातक प्रवृत्तींना साथ देत असतील, विघातक प्रवृत्ती वाढवत असतील तर देशाभिमानी जनतेनं सुद्धा एकत्रित राहावं, जेणेकरून आपला देश सेफ राहण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी योग्य राहील, उपयुक्त होईल। सर, राहुल गांधींनी कधीही मला नकली सनातन म्हटले नाही, ते पाप मोदींनी केलं असं उद्धव ठाकरे म्हणतात। नाही, मला वाटतं बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेसच्या मांडीला मांडी लावण्याचं पाप उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलंय, त्याचं पापक्षालन पहिलं त्या ठिकाणी करावं। माननीय मोदी साहेब काय आहेत हे देशाला त्या ठिकाणी माहीत आहे। आदरणीय बाळासाहेबांचे, मोदी साहेबांचेही दृढ संबंध संपूर्ण देशानं पाहिलेले आहेत, महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत। शब्दशः अर्थ न घेता आपण बाळासाहेबांचा वारसा चालवणारे पुत्र म्हणून तुम्ही त्यांच्या विचाराचं नकली पण जपताय, तुम्ही त्यांच्या विचार जपत नाही। बाळासाहेबांच्या विचारधारेला विरोध केलेल्या काँग्रेसबरोबर साटलोट करताय, त्या अर्थानं नकली वारसदार या अर्थाने ते बोललेत। काल अमित शहा यांची पत्रकार परिषद खरं तर मुंबईमध्ये पार पडली। त्यानंतर संजय राऊत म्हणतात की महाराष्ट्रातील जनता मुख्यमंत्री ठरवेल, अमित शहा कोण ठरवणार आहे। त्याचबरोबर ते म्हणतायत की जोपर्यंत त्यांच्याकडे सीबीआय आहे, ईडी आहे, तोपर्यंत अशा पद्धतीचं ते ठरवू शकतो, दडपशाही आणू शकतो। मला वाटतं संजय राऊतांची 30 कॅसेट रिपीट होते। ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांवर गेले वर्षानुवर्षे त्या ठिकाणी बोलत आहेत।
खरं म्हणजे ज्या तपास यंत्रणांचा वापर काँग्रेसने त्यांची देशात सत्ता असताना सत्ता टिकवण्यासाठी, विरोधकांची सत्ता घालवण्यासाठी, त्यांच्या दबावतंत्रासाठी वापर केला, हे संजय राऊत या ठिकाणी विसरलेले आहेत. आणि अमित शहा या देशाचे आमचे नेते आहेत आणि त्याच्यामुळं त्यांनी कालही सांगितलं की तिन्ही पक्ष एकत्रित येऊन तिन्ही नेते बसून त्या ठिकाणी एकविचारानं आमचा CM त्या ठिकाणी ठरवू. त्याच्यामुळं महाराष्ट्रातील जनताच आम्हाला माहीत आहे, मुख्यमंत्री ठरवते आणि ती आमच्या महायुतीचा मुख्यमंत्री बनण्यासाठी आम्हाला जनाधार देत असल्याचं चित्र राज्यभर दिसतंय. अमित शहांवर टीका करताना संजय राऊतांकडनं व्यापाऱ्यांचा अपमान करण्यात आलाय. व्यापारी भेसळखोर असतात आणि कायम खोटं बोलतात असं संजय राऊत म्हणाले. मला वाटतं संजय राऊतांनी व्यापारी आणि दुकानदारांची माफी मागण्याची आवश्यकता आहे. व्यापारी आणि दुकानदार त्या ठिकाणी कष्ट करत असतात, ग्राहकांना सेवा देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात. तो एक कष्टकरी वर्ग आहे आणि त्यामुळं कष्टकरी वर्गाचा अपमान केलाय. म्हणून या दुकानदारांची संजय राऊतांनी माफी मागावी, अन्यथा हे दुकानदार पुढ्या बांधता बांधता तुमचा निवडणुकीत कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही. कारण एक दुकानदार दिवसाला 100-150 ग्राहकांशी त्या ठिकाणी संबंधित येतो. पुढ्या बांधता बांधता आपण किती नालायक आहात, आपली राज्यात त्या ठिकाणी गरज नाही, महायुती हवी, हे ते त्या ठिकाणी सांगतील. त्यावेळेला संजय राऊतांना त्यांची किंमत कळेल. आपल्या पक्षात भेसळ झाली ती पहिली सांभाळा. धीरज देशमुख यांचा प्रचार करताना रितेश देशमुख यांनी एक प्रकारे भाजपवर टीका केली आहे. धर्म धोक्यात आहे असं जे म्हणतायत, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, धर्माचा प्रश्न जो आहे तो आम्ही बघून घेतो असं त्यांनी म्हटलं. नाही, ठीक आहे, निवडणुका आहेत, प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रचार त्या ठिकाणी करतोय आणि हिंदुत्वाची पताका, हिंदू धर्माची पताका या ठिकाणी फडकवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे, आमची महायुती कटिबद्ध आहे. आपण चिंता करण्याचं काही कारण नाही. तुम्ही मतांच्या लाचारीसाठी तुष्टीकरण चालू ठेवा, लागून चालन चालून ठेवा, त्यातनंच तुमची आलेली ही भूमिका आहे. 17 नोव्हेंबरला खरं तर शेवटचा प्रचाराचा दिवस येतो आणि त्यानंतर शिवाजी पार्कच्या मैदानावरून पुन्हा एकदा राजकारण आपल्याला पाहायला मिळतं. हे मैदान मिळावं, 17 तारखेला स्मृती दिन देखील आहे बाळासाहेबांचा, त्यामुळे अनेक शिवसैनिक शिवाजी पार्कवर येतात असं संजय राऊत म्हणतात. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे मैदान नेमकं देताना विचार करावा असं देखील म्हणतात. मला वाटतं नियमाप्रमाणे ज्यांना मैदान देणं शक्य आहे त्यांना महापालिका किंवा निवडणूक यंत्रणा मैदान देईल. संजय राऊतांनी आता भावनिक वातावरण करू नये. बाळासाहेबांचा विचार, बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहे, त्याच्यामुळे तो वारसा, तो विचार पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब करतायत. संजय राऊतांनी आता बाळासाहेबांच्या नावावर त्या ठिकाणी मतं मागण्याचं बंद करा, कारण तुम्ही बाळासाहेबांचा विचार मातीत घातलेला आहात. त्यामुळं बाळासाहेबांवर प्रेम करणारा मराठी माणूस, हिंदुत्ववादी जनता आज तुम्हाला मतदान करणार नाही, तुमच्या भावनिक भूलथापांना बळी पडणार नाही. ही सर्व बाळासाहेबांची विचाराची लोक या ठिकाणी शिंदे साहेबांच्या मागं, महायुतीच्या मागे उभी राहतील. भाऊ, एकीकडे राजकारण एवढं तापलं असताना मूळ मुद्द्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होताना पाहायला मिळतं, कारण की भांडूपमध्ये मॅनहोलमध्ये पडून आज 1.5 वर्षाच्या मुलाचा देखील एक मृत्यू झालेला आहे. कसं बघता या सगळ्या प्रकरणाकडे? नाही, मला वाटतं ह्या समस्या महत्त्वाच्याच आहेत. महापालिकेचं काम आहे आणि राजकारणापलीकडे जाऊन या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडू नये याची काळजी घेण्याची आम्हा सगळ्यांना आवश्यकता आहे. महापालिकेत एवढी वर्ष उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. खरं म्हणजे 25 वर्षात मुंबई, गटार, रस्ते, कचऱ्याची साफसफाई, सगळ्या मॅनहोल्स, या सगळ्या गोष्टी नीट दुरुस्त करता आल्या असत्या, परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणी त्यांचे इंटरेस्ट कशात होते मला माहीत नाही. त्यामुळंच अशा प्रकारच्या आजही घटना घडत आहेत. परंतु आम्ही महापालिकेला अत्यंत गतिशील केलं आहे. येणाऱ्या काही काळामध्ये एकही दुर्घटना घडणार नाही यावर उपाययोजना आमचं महायुती सरकार निश्चितपणे करेल. कशावर इंटरेस्ट होतं त्याच्यामुळे ही कामं झाली नाही कसं वाटतं? आता आपल्याला माहीत आहे, आमचे रविराजा जास्त महापालिकेचा अभ्यास आहे त्यांना, त्यांचे इंटरेस्ट
कशामध्ये होते हे मुंबईच्या महापालिकेत विचारा, कंत्राटदारांना विचारा. कंत्राटदार तेच ब्लॅकलिस्ट केलेले कंत्राटदार, त्यांना परत टक्केवारी, त्यांना परत कामं, हे कशातनं आलं? त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणावर कॉन्ट्रॅक्ट झाली, पण त्या कॉन्ट्रॅक्टचा आउटपुट काय हे एकदा उद्धवजींनी आपल्या 25 वर्षाचा लेखाजोगा त्या ठिकाणी मुंबईकरांना द्यावा. अमित शहा यांचा एक मॉर्फ व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होतोय. ज्या मॉर्फ व्हिडिओमध्ये लोकसभेमध्ये सुद्धा व्हायरल झालेला होता आणि काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला होता. आरक्षण विरोधी हा व्हिडिओ तो खोटा असल्याचंही पोलिसांनी याआधी स्पष्ट केलं होतं. मला वाटतं रडीचा डाव खेळताना या ठिकाणी महाविकास आघाडी दिसते आणि त्यामुळे शिळ्या कडीला पुन्हा ऊत, जे खोटं मॉर्फ केलेला व्हिडिओ होता तो त्या ठिकाणी दाखवून त्यांना असं वाटतंय की लोकांना आम्ही त्या ठिकाणी संभ्रमित करू. महाराष्ट्रातील लोक आता खूप हुशार झालेत. लोकसभेला थोडं बहुत आपण त्या ठिकाणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु आता महाराष्ट्रातील जनता 100% जागरूक आहे. तुमच्या कसल्याही अशा प्रकारच्या बोगस व्हिडिओना, निवडणुकीच्या तोंडावर फेक नेरेटिव्हना बळी पडणार नाही. जनतेनं ठरवलंय पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार हवंय. त्याच्यामुळे आता जसजशी निवडणूक येईल तसतसे असे व्हिडिओ, खोटे व्हिडिओ त्या ठिकाणी येतील. माझी आयोगाला विनंती राहील की तात्काळ अशा व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर जरांगेंनी पुन्हा एक नवी घोषणा केली आहे. मराठ्यांना हरवण्याची ताकद तुमच्या कोणातच नाहीये, पुन्हा एकदा आम्ही सामूहिक उपोषण करू आणि आरक्षण मिळवू असं म्हणाले. नाही, मला वाटतं जरांगेंनी त्यांची भूमिका सांगितलेली आहे. त्यांनी आंदोलनावर काम करावं. आम्ही पक्षापलीकडे जाऊन सारेजण त्यांच्या सोबत राहू, परंतु निवडणुकीत त्यांची भूमिका जर कोणाला तरी पाठीशी घालतोय राजकीय दृष्ट्या, कोणाच्या तरी सांगण्यावरून आपण करतो अशी आली तर आंदोलनाला गालबोट लागेल. मराठा समाजाचं अनेक वर्षांनी एवढं मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभं राहिलंय, ते आंदोलन राजकारणात भरकटणार नाही याची आपण दक्षता घ्या. भाऊ, राज ठाकरे यांनी आधी लाडकी बहीण योजना विरोध केला होता, यानंतर आता योजना कायम चालू राहिली तर ठीक, बंद झाली तर ती लाच समजायची अशी भूमिका घेतली आहे. लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही हे देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादांनी सांगितलंय. राज्य सरकार आपलं मजबूत आहे, आर्थिक सक्षमता आपल्याकडे आहे, पैसे उभारण्याची धमक आणि ताकद महायुतीमध्ये आहे. महाराष्ट्रातील जनता आपल्याला सरकार देणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही चिंता करायचं कारण नाही. महाविकास आघाडीने असेल किंवा आमच्या विरोधकांनी, त्याच्यामुळं ही लाच नाही, हा बहिणींचा सन्मान आहे. उलट पक्षी आणखी जास्तीची रक्कम देऊन या महिलांना आर्थिकदृष्ट्या आणखी सबलीकरणासाठी काय करता येईल, उद्योग व्यवसायासाठी काय करता येईल, हा पुढचा टप्पा माझ्या या लाडक्या बहिणींसाठी आमच्या महायुती सरकारचा असेल. भाऊ, धनंजय मुंडेंनी कमळच हाती घेतला असतं तर बरं झालं असतं असं विधान परळीत पंकजा मुंडे यांनी केलं. मात्र आता कमळ डोळ्यासमोर घेऊन घड्याळाचं बटन दाबा असं आव्हान देखील त्यांनी केलं. नाही, मला वाटतं निवडणुकीमध्ये अशा प्रकारच्या जरतरच्या गोष्टी करणं योग्य नाही. त्या ठिकाणी जर त्यांची निशाणी घड्याळ आहे तर आपण घड्याळावरच बोललं पाहिजे. कारण आमच्यासारख्या जबाबदार नेत्यांचं जर असं काही वक्तव्य आलं तर संभ्रमावस्था लोकांच्या मनामध्ये निर्माण होते. त्याच्यामुळे पंकजाताई घड्याळाचं काम करतील आणि घड्याळच त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार महायुतीची एकत्रित असणाऱ्या पक्षाची निशाणी आहे असं समजून काही गोंधळ न करता धनंजय मुंडेंना प्रचंड ताकदीनं निवडून देतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.